शिवसेना उभाटा गटामध्ये पैशांची देवाणघेवाण होऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्या जात आहे। याच्यामध्ये विनायकराव दत्ता दळवी आणि जे उद्धव ठाकरेंचे पिया आहेत रवी महात्रे यांचं नाव येत आहे। देवाणघेवाण ही एका निर्जन स्थळी गाडीमध्ये बसून 10 लाख रुपये घेण्यात येत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी उभाटा गट जी आहे शिवसेना ती पूर्वीची शिवसेना राहिलेली नाही, आता नाराजी असेल। अरे राऊत काय तर म्हात्रे काय हे सर्वजण जे काही नेते आहेत ना, त्यांना एक माहिती आहे की उभाटा गटामध्ये उद्धव साहेबांची अवस्था ही संभ्रमित आहे आणि त्याचा फायदा हे सर्वजण घेतात। या तिघांवर काय आक्षेप करतात? संजय राऊत काय करतात? बाकीचे जे काही आता सोकॉल नेते आहेत, महिला नेते आहेत, यांच्यावर तर जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन लोकांनी आरोप केलेले आहेत आणि ते पक्षातल्या। आणि म्हणून आता शिवसैनिक जो बेसिक आहे ना, त्याला आता आपल्याला पद मिळतील किंवा आपल्याला काहीतरी नगरसेवकाच तिकीट मिळेल, आपल्याला काहीतरी आमदारचं तिकीट मिळेल, या आशा त्याच्या संपलेल्या आहेत। त्याला माहिती आता इथं फक्त नगद नारायणचं काम चालू आहे। जो पैसे देईल त्याला उमेदवारी मिळेल, त्याला पदही मिळेल आणि हे असंच सर्व चालू असल्यामुळं आज शिवसैनिक त्यांच्यापासून दूर जातोय। आणि ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, हे सगळा महाराष्ट्र काय प्रत्येक शिवसैनिक हा जाणतोय। म्हणून आता मान लो तो तुमको सब कुछ मिलेगा असं जी काही नीती आता ह्या उभाटा गटामध्ये आलेले, त्याचा फटका निश्चितच पक्षाला बसणार आहे। सगळ्या संस्थांमध्ये आपण बघितलं की बोगरे साहेब असेल त्यारे साहेब किती मागणी झाली कसं वाटतं? सध्या ना स्टँडिंग मध्ये संदीपान भुमरे हे या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि खासदारचा असलेला सन्मान हा झाला पाहिजे, तो होत असतो। काल खैरे होते, त्यांचा सन्मान आम्ही करत होतो, परंतु नाही आता मीच इथं सर्व काही असं जे काही समजण्याचा प्रकार आहे त्या प्रकारातून हा भांडण हे जे काही उद्भवलेलं आहे। म्हणून माणसाने ज्या पदावर आहोत किंवा ज्या सन्मान आपल्याला ज्या ठिकाणी जितका दिला जातो तितका घेतला पाहिजे आणि मग मीपणाचा जो आव आहे तो कोणतरी आपला उतरवतो। जनतेने आपला आव उतरवलेला आहे आणि म्हणून आता शांतपणे मला वाटतं संन्यास घेतलेला खैरेंनी बरा राहील। संजय गायकवाडच नाही तर प्रत्येक पक्षाचा आमदार असेल, कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याला वाटतं माझा पक्ष वाढला पाहिजे, माझ्या पक्षाचे जास्त आमदार आले पाहिजे, म्हणून अशी मागणी सहसा होत असते। परंतु अखेरला याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा घेणार आहेत। मागणी करणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याचा जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहणार आहे। म्हणून मागणीवर सर्व काही ठरतं असतला भाग नाही, तर ते त्याची असलेली ती भावना होती। आपल्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार माहिती नाही, तसं काही नाही। काल सगळ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलंय, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय, आम्हाला मुख्यमंत्रीच्या चेहऱ्यामध्ये रस नाही। आम्हाला माहिती ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही लढणार आहोत आणि सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे तिन्ही नेते म्हणून ठरवणार आहेत। संजय गायकवाडच नाही तर प्रत्येक पक्षाचा आमदार असेल, कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याला वाटतं माझा पक्ष वाढला पाहिजे, माझ्या पक्षाचे जास्त आमदार आले पाहिजे, म्हणून अशी मागणी सहसा होत असते। परंतु अखेरला याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा घेणार आहेत। मागणी करणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याचा जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहणार आहे। म्हणून मागणीवर सर्व काही ठरतं असतला भाग नाही, तर ते त्याची असलेली ती भावना होती। आपल्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार माहिती नाही, तसं काही नाही। काल सगळ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलंय, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय, आम्हाला मुख्यमंत्रीच्या चेहऱ्यामध्ये रस नाही। आम्हाला माहिती ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही लढणार आहोत आणि सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे तिन्ही नेते म्हणून ठरवणार आहे।